हाय फ्रेंड, कसे आहेत तुम्ही? हे बघा, दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. हे मी बनवणार आहे भाजी. हे बघा, मी पाणी घालून ह्याला धुवून घेते आणि ह्याला जरा सुकवायचं म्हणे. हे नवीनच भाजी आहे माझ्यासाठी. वेगळी म्हणजे मी कधी ही भाजी आणली नाही, आमच्या साहेबांनी पण नाही आणली. आमची सासूबाई आली आहे, त्यांना आवडती ही भाजी आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगतात. कारण मी ही भाजी कधी केलीच नाही, कारण पालेभाज्या मला आवडतच नाही आहेत. ह्याला पाण्यात भिजू घाल म्हणून सांगितलं आणि ह्याला सुकवायचं आहे म्हणे. म्हणून मी पाणी ठेवून ह्याला सुकवणार आहे. आता थोडंसं पाणी काढून घेणार, कारण माती आहे ना सगळी करते. हे सासूबाईसाठी बनवते, कारण मी तर खात नाही, मला आवडत नाहीत पालेभाज्या, मला जास्त आवडत नाहीत. आणि ही तरी वेगळीच आहे भाजी, मी पहिल्यांदाच बघितली. त्यांना आवडते म्हणून त्यांच्यासाठी आणलेले आहेत आमच्या साहेबांनी. काहीतरी या भाजीचं नाव आहे. थांबा, माझ्या सासूबाईलाच विचारते. थांबा एक मिनिट. बघा, माझ्या सासूबाई तर बाहेर बसलेत. मनी प्लॅन आहे. अक्का, ती भाजी कोणती आहे हो? चिगळाची. काय म्हणतात? चिगळाची. चिगळाची म्हणे ती भाजी. हा, हे बघा, मनी प्लॅन आहे. त्यांना त्यांनी काय करताय त्यातला? जरा धुवायचं, सुकू घालायचं, भाजायचं. हा, ते भाजीचं सांगतायत त्यांनी. हे बघा, आता ह्याच्यातलं पाणी मी काढून घेणार आहे. सगळी माती निघून गेलेली आहे, त्याचे पाणी काढणार आहे. हे बघा, पाणी काढून आता अशी मी सुकवायला ठेवली. त्याच्यातलं पाणी काढून असं त्यांनी म्हणले की सुकवायला ठेव म्हणून 5 मिनटं सुकवायला ठेवून आता फोडणी मारणार आहे मी त्याला. हे बघा, सुकलेली आहे आता छानपैकी. आता इकडे मी कांदा चिरून घेतलेली आहे. इकडे कढई ठेवलेली आहे, फोडणी मारणार आहे. तर इकडं जरा कूट आणि मिरची टाकून करून घेतलेलं आहे. डाळ पण टाकतात त्याच्यामध्ये, पण मी टाकणार आहे फक्त शेंगाचं कूट. थोडं अद्रक पेस्ट करून घेतलेलं आहे, मी घरातच केलेलं आहे. अद्रक लसण आणलं होतं, लसण आहे, सॉरी, अद्रक म्हणते. याच्यामध्ये फक्त लसण आहे, मी घरातच कुटून घेतलेलं आहे. त्याची फोडणी मारणार आहे मी फक्त. मारते मी फोडणी. तेल टाकलेलं आहे, थोडंसं लसूण टाकलं त्याच्यात. कांदा टाकते. थोडासाच बोलले, त्याने जसं बोलले तशी बनवते. त्यांनी जसे सांगितले तशी बनवते, कारण मी पहिल्यांदाच बनवते. हे बघा, मिरच्याचा हे ठेचा करून ठेवलेला आहे, हे टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, मिरच्याचा ठेचा टाकून घेतलेला आहे थोडंसं, कारण शेंगाच्या कूटमध्ये पण थोडंसं मिरच्या टाकलेले आहे. जास्त तिखट त्यांना जमत नाही, मध्यमच पाहिजे. हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकते. आधी थोडंसं टाकते, नंतर लागलं तसं मग मीठ टाकेन थोडंसं. आता टाकून घेते भाजी. ही बघा, टाकून घेतलेली भाजी. आता खालीवरी करते छानपैकी. हे बघा, मस्तपैकी आता थोडंसं ह्याचं पाणी सुटजेपर्यंत ठेवणार आहे, झाकून ठेवणार आहे. आता हे बघा, छान भाजीचा वास छान येतोय, पण थोडीशी माझी पद्धत चुकली म्हणे. सासूबाईला आत्ता विचारलं तर त्या बोलत होत्या की अगं, भाजायचं होतं, याला थोडंसं भाजून घ्यावं लागतं. मी डायरेक्टली फोडणी मारले. पण तुम्ही करत असाल तर भाजून करा, म्हणजे मोकळी होती. ही जरा खिचडा अशी होती, त्यांना मोकळी भाजी पाहिजे होती म्हणे. हे पाणी सुटलं, इथे पाणी सुटत नाही, थोडंसं भाजून घ्यायचं म्हणे याला, मग करायचं म्हणे. मी डायरेक्टली केले, पहिल्यांदा केले ना, नेक्स्ट टायमाला मी तशी करेन अजून. पण तुम्ही करताना तुम्ही भाजून घ्या. बघा कशी झाली अक्का. झाली चांगली असेल काय? हां, झाली का छान? चांगली झाली, पण थोडं पाणी आटतंय आपलं. हां, आटतंय आपलं. आटतंय ना पाणी? आटतंय.
चांगले झाले. आटू दे पाणी, काय होत नाही. आटू द्या का पाणी? पाणी आटू दे. चला, सासूबाईला तर आवडलेली आहे. थोडीशी माझी पहिल्यांदा केली ना, मला नाही माहिती होती म्हणून. पण छान झाले म्हणे. जरा पाणी आटल्यानंतर मग शेंगाचं कूट घालते. हो हो, चालतंय चालतंय. शेंगाचं कूट नंतर टाक म्हणताय. भाजीच्या टायमामध्ये हे बघा, आणवला काय भेटलं स्कूलमधून? आणव आला आत्ता. तो किती ओरडतोय हे बघा. खाली करायचं असं. काय भेटलं? गिफ्ट भेटलंय? गिफ्ट आहे. गिफ्ट भेटलं शाळेमध्ये तुला? काय काय केलं स्कूलमध्ये? वाव, किती छान दिले डब्बा आणवला गिफ्ट. इथं भाजी ठेवायची. हा, अजून काय काय? तिकडे फोटो काढू दे मम्मा. सॉरी बच्चा, अरे भाजीच्या नादामध्ये मी तुला घ्यायला नाही आले. सॉरी 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 सॉरी. मी सॉरी. तू आला ना पण घरी व्यवस्थित? अरे तो बोलला 12:30 वाजता म्हणला ना टायमिंग. आज शनिवारी 12:30चा म्हणला ना. हो. 12:30 म्हणली मम्मी. अरे मी भाजी करत होते ना म्हणून मी विसरले. त्यांनी 12:30 म्हणला ना ते काढू दे. अंकल. हे गिफ्ट दिले तुला स्कूलमध्ये? अजून काय काय दिले? ते काय दिलंय? काय भारी बापावानी ग माय. गुड गुड. हे पण असं दिलंय बघा नातूचं थाट. म्हणली मामा. मग आम्ही घड्याळाकडे बघितलंच नाही. अरे पण त्यांनी म्हणला ना 12:45ला आणून सोडतो म्हणून. पण तू आला नाही व्यवस्थित घरी बाळा. हा, का रस्त्यावर घाबरला? मग ऑटोवाले अंकल म्हणले नाहीत का तुझी मम्मी आली नाही म्हणून? मला वाटलं की घरात कोणी बी नाही आणि रिक्षा अंकल पिपी वाजून गेले. कधी वाजवले? नाही वाजवले. पीप 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 वाजून गेले. नाही वाजवले रे बाळा, मला ऐकायला नाही आलं. पिपी वाजले होते तुला. तू किचन मध्ये होती म्हणून ऐकून आला. ओ बरोबर बरोबर. सॉरी सॉरी सॉरी. अक्का तुला तर ऐकू आलं ना? आले की मग जायचं ना ऐकू आलं तर तुम्हाला. उतरलेच की मग दारात आला की. सॉरी म्हणलं ना बाबा, एवढा इश्यू करू नको. सॉरी सॉरी. डॅडीला आल्यावर म्हणू नको. व्हेरी सॉरी बाबा. ठीक आहे, चल भाजी करतीये मी, स्वयंपाक करतीये. तुला काय पाहिजे जेवायला? हे बघा भाजी माझी इकडं. भाजीच्या नादामध्ये मी आणवला घ्यायलाच गेले नाही. त्याला ऑटो लावलाय ना, तो ऑटोवाला सोडून गेलाय. तो आला घरी एकटाच म्हणून तो ओरडतोय. आणि त्याला शनिवारी काय बघा भाजी माझी छान झालेली तर त्याच्यात शेंगाचं कूट घालून घेणार. हे बघा शेंगाचं कूट घातलेलं आहे मी. आता छानपैकी असं फ्राय करणार आहे. हे बघा झालेली आहे माझी थोडीशी भाजी. आता त्याला फक्त वाफेवर ठेवणार आहे झाकून. हे बघा पाणी आटलेलं आहे छानपैकी. आहे बघा मस्त. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. बघा भाजी माझी झालेली आहे. त्यांच्यासाठी आता भाकरी टाकणार आहे. बनवली त्यांच्यासाठी मी भाकर. ही बघा माझी भाकर किती छान मस्त फुगायला लागली. जेवा जेवा. आता वाजलेत ना 1:30 वाजले. तर जेवा. आणव पण जेवतोय ना. मला नाही अजून भूक लागली. जेवा तुम्ही. मला देऊ नको. मला याय नाही येऊ लांब येऊ. सरक तिकडं. मस्त झाले बघ भाकरी. भाकरी बी मस्त झाली. अक्का भाजी पण छान झाली ना? भाजी छान झाली का? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
अनो बाय बाय. उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय.